केंद्र सरकारचं महारेशीम अभियान शेतकऱ्यांचं जीवनमान आणि आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी मोलाचं ठरते। परभणी जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घेतलाय। परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातल्या बोरगव्हाण इथले शेतकरी वैभव खुडे हाती असलेली 60 एकर शेती मात्र दिवसेंदिवस वातावरणात होणाऱ्या बदलामुळे पिकं धोक्यात येत होती। उत्पन्न घटून आर्थिक अडचणही निर्माण झाली। या परिस्थितीत महारेशीम अभियानामुळे पारंपरिक शेतीबरोबरच रेशीम पिकाची लागवड फायदेशीर ठरू शकते अशी माहिती त्यांना मिळाली। स्टेट बँकेच्या RCTच्या माध्यमातून वैभव खुडे यांनी रेशीम शेतीचं प्रशिक्षण घेतलं। तसंच केंद्र सरकारच्या रेशीम योजनेतून मनरेगातर्फे 3 लाख रुपयांचं अनुदान त्यांना मिळालं आणि आता ते 3 ते 3.5 लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न रेशीम शेतीतून मिळवतायत। शासनाचं हे धोरण शेतकऱ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। त्याचं की रेशीम शेती ही शाश्वत शेती आमच्या दृष्टीनं मानल्या जाते आहेत आणि एक वर्षाकाठी 5 बॅच रेशीममध्ये 1 एकरला सहज निघतात। प्रति बॅच 2 क्विंटलच्या आसपास जर माल धरला तर 1 टनापर्यंत 1 एकरातून कोष उत्पन्न आम्हाला मिळतं। तर हे शेतकऱ्यासाठी खूपच फायदेशीर आहे आमच्यासाठी, जे केंद्र शासनानं आणि राज्य शासनानं मिळून महारेशीम अभियान चालवलं आहे। याच्या थ्रू बोरगाव इथे बऱ्यापैकी आमचं उदरनिर्वाह चांगल्यापैकी चाललेला आहे। वैभव खुडे आणि बोरगव्हाणच्या 25 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लताई रेशीम गट स्थापन केला। सामूहिक शेतीतून 25 संगोपनगृह आणि 25 ते 30 एकर तुतीची लागवड केली। या रेशीम गटामुळे गावातल्या इतर जणांचाही आर्थिक स्तर उंचावण्यात मदत होत आहे। महारेशीम अभियानांतर्गत तुतीची लागवड केल्यामुळे केंद्र शासनाचा 3 लाख रुपये निधी मिळाला। या निधीतून 22 बाय 60चे शेड बांधले आणि याच्यामध्ये काही व्यवस्थित लक्ष देण्यासारख्या गोष्टी म्हणजे निर्जंतुकीकरण तसेच मनुष्यबळ यासाठी माझ्या घरातील कुटुंबाला आर्थिक रोजगार पण मिळाला आणि माझी आर्थिक सुधारणाही झाली। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीचं जिवंत उदाहरण म्हणजे बोरगव्हाणमधला हा रेशीम गट। दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी।